वाक्यप्रचार रिलेटेड क्वेश्चन बघणार आहोत आपण. प्रश्न पहिला, तृप्तीने 2 बाहुल्यांची एका दिवसात वाट लावली या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? उत्तर पर्याय 4, तोडून टाकणे. वाट लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ वस्तूची मोडतोड करणे, नुकसान करणे किंवा नाश करणे असा होतो. बाहुल्यांच्या संदर्भात वाट लावली याचा अर्थ त्यांना तोडून निकामी केले. प्रश्न दुसरा, जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. त्याचं उत्तर आहे 4, ऑप्शन वाटेल तसे बोलणे. जिभेला हाड नसणे म्हणजे विचार न करता बेधडक अमर्यादपणे बोलणे किंवा बोलण्यावर कोणताही ताबा नसणे. त्यानंतर प्रश्न तिसरा, आहे पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता? तर उत्तर पर्याय अमेरिकेतील, ऑप्शन 3, अमेरिकेतील मुलाने पुण्यातील शेतजमिनीवर पाणी सोडले. पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ एखाद्या गोष्टीवरील आपला हक्क किंवा मालकी सोडून देणे, त्याग करणे किंवा माफ करणे असा होतो. या वाक्यात मुलाने शेतजमिनीवरील आपला हक्क सोडून दिला असे होतं. त्यानंतर प्रश्न चौथा, घर नावावर करण्याकरिता विजयने खूप पाणी भरले. प्रश्न चौथा, सोनेरी अक्षरात नोंदणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. त्याचं उत्तर पर्याय आहे भारताच्या, ऑप्शन 3, भारताच्या स्वातंत्र्य दिन सोनेरी अक्षरात नोंदवली जाणारी घटना आहे. सोनेरी अक्षरात नोंदणे म्हणजे एखादी घटना अत्यंत महत्त्वाची, गौरवास्पद किंवा अविस्मरणीय म्हणून इतिहासात जपून ठेवणे. त्यानंतर प्रश्न 5, डोके उठणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. उत्तर पर्याय आहे ऑप्शन 3, तीच बेसूर गाणी ऐकून माझे डोके उठले. डोके उठणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खूप त्रास होणे किंवा तीव्र डोकेदुखी होणे असा होतो. त्यानंतर प्रश्न 6, तडीस जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4, पूर्ण होणे. तडीस जाणे म्हणजे एखादे कार्य, गोष्ट किंवा संकल्प पूर्णत्वाला जाणे, सफल होणे. त्यानंतर प्रश्न 7, दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आळा घालणे. त्याचं उत्तर पर्याय आहे ऑप्शन पहिला, आवर घालणे. आवर घालणे, आळा घालणे म्हणजे नियंत्रण ठेवणे, थांबवणे किंवा बंधन, मर्यादा घालणे. आवर घालणे यात त्याचा समानार्थी वाक्यप्रचार आहे. त्यानंतर प्रश्न 8, मैत्री करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. उत्तर पर्याय मैत्री करणे म्हणजे सलगी करणे. सलगी करणे म्हणजे जवळचे संबंध प्रस्थापित करणे, मैत्री करणे किंवा घरोबा वाढवणे. त्यानंतर प्रश्न 9, ताव मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3, भरपूर खाणे. ताव मारणे म्हणजे जेवणावर भरपूर हात मारणे किंवा मोठ्या प्रमाणात खाणे. प्रश्न 10, मुळात नसलेले रूप धारण करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे? त्याचं उत्तर पर्याय आहे ऑप्शन 4, मुखवटा चढवणे. मुखवटा चढवणे म्हणजे आपले खरे रूप किंवा स्वभाव लपवून वेगळेच कृत्रिम रूप दाखवणे, धारण करणे, ढोंग करणे किंवा बाह्य देखावा बदलणे.